माझ्या मुलीचे शैक्षणिक साहित्य हे पण सगळं भिजून गेलं. आमचे अंथरूण पांघरूण आम्हाला म्हणजे काहीच नाही. पण काय पर्याय व्यवस्था केली सरकारने? पर्याय व्यवस्था काहीच नाही. आम्हाला पण बसायला पण जागा नाही. हेच कपडे आम्ही अंगावर हे करतो, वाळवतो. कारण की बाहेर पाऊस असल्यामुळे आम्ही बाहेर वाळायलाही चान्स नाही. आणि सगळे कपडे चिखलाने माखले, सगळे आम्ही अक्षरशः असे उचलून बाहेर फेकून दिले. खत असेल की कुठचंही खत असेल. आता आपण एकामेकांकडे बोटांना दाखवता, मला वाटतं ते तर आहे. ते तर बघा, राजकीय विश्लेषण जे व्हायचं, जे काय व्हायचं ते आम्ही सगळे बघू. आपल्याकडून मला सांगा, वॉर्ड ऑफिस कडून आता पुढचा पावसाळा जो अजून पुढचे 2-3 महिने काय आपण नक्की काळजी घेणार आहोत की ते परत पुढे येणार नाही? आपण सर्व इथं मदत केंद्र ठेवलेलं आहे आणि सर्व ग्रुप तयार केला आहे सोसायटीचा. पोलीस डिपार्टमेंट, इरिगेशनचे अधिकारी आणि वॉर्ड ऑफिस मी. तर तिकडून जो काय मेसेज येतो ते डायरेक्टली आता सोसायटी मेंबरला डायरेक्टली मिळेल. रात्री जरी सोडलं त्यांनी तो मेसेज आमच्याकडून नाही, पण काहीतरी आपल्याला एक वेगळा मार्ग काढायला लागेल ना. वरतून जे पाणी इथे येतं ते सगळे सांगतायत, आपल्याला इकडे कुठेतरी बघा. एक काम करा, यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आम्ही पवार साहेबांसोबत ही बैठक घेतली होती. जयंत पाटील साहेबांचं खातं होतं, माझं खातं होतं, पुणे महानगरपालिका होती आणि त्यावेळी देखील आम्हाला कळण्यात आलं होतं आणि आम्ही त्याच्यावर कारवाई सुरू केली होती की पूररेषा बदलल्या गेलेल्या आहेत काही काही बिल्डर्ससाठी. या कोणी बदलल्या, कधी बदलल्या, ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे पुण्यामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट जो पूर्ण प्लॅन आहे त्याला मी